तुमची पण धनुरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धनुराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 13 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात सुरू होणारा हा काळ नेहमीसारखा नसेल. अनेकांना वाटेल की ही फक्त एक साधी घटना आहे, पण त्या एका क्षणानंतर तुमच्या घराचे वातावरण, लोकांना तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुमच्या नावाची चर्चा पूर्णपणे बदलू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना अचानक घडेल आणि तिची चाहूल तुम्हालाही लागणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि हो माझी पण धनुरास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. आणि हो मंडळीनो, सबस्क्राईब केलं, कमेंट केली तर आपल्या बेलायकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी धनुराशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, गेले अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही मनात एक गोष्ट दाबून ठेवली आहे. प्रत्येक वेळी योग्य वेळ येईल म्हणून तुम्ही शांत राहिलात, पण आता वेळ बदलण्यास खरी सुरुवात होणार आहे. मंडळीनो, 13 ऑगस्ट नंतर तुमच्या आर्थिक स्थितीत एक मोठा आणि सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. अचानक धन लाभाची शक्यता किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 13 ऑगस्ट नंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की लोक स्वतःहून तुमच्या दारात येईल आणि काही जण तुमचे अभिनंदन करण्यासाठी येतील, तर काही मदतीसाठी येतील, तर काहींना फक्त एवढंच जाणून घ्यायचं असेल की अचानक तुमच्या आयुष्यात इतका बदल कसा झाला. या काळात घराबाहेर पडणारी एक छोटीशी घटना पुढे मोठ्या चर्चेचा विषय बनू शकते. ती एखादी शुभ बातमी मंडळीनो, ती एखादी शुभ बातमीशी, महत्त्वाच्या पाहुण्यांच्या आगमनाशी किंवा तुमच्या कुटुंबाशी संबंधित निर्णयाशी जोडलेली असू शकते. सुरुवातीला तुम्हाला याच महत्त्व जाणवणार नाही, पण काही दिवसांनी लक्षात येईल की हा क्षण तुमच्या आयुष्यातला नव्या अध्यायाची सुरुवात करणारा होता. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, माझ्या आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे आणि विश्व माझ्या बाजूनी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित करीत होते तेच लोक पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. एकदा जुना मित्र, नातेवाईक किंवा पूर्वी तुटलेला संबंध पुन्हा जुळण्याच्या शक्यता निर्माण होईल. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका मंडळीनो. प्रत्येक हसरा चेहरा मनापासून आनंदी असेलच असं नाही ना. याच दिवसात तुमच्या घरात एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तो निर्णय नोकरी, व्यवसाय, मालमत्ता किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या भविष्याशी संबंधित असू शकतो. आणि हो मंडळीनो, नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा उत्पन्नाची संधी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना, धनुराशीच्या लोकांसाठी नवीन करायचे किंवा नवीन क्लायंट योग येत आहेत. सुरुवातीला थोडा संभ्रम वाटेल, पण पुढे हाच निर्णय तुमच्या कुटुंबासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाई न करता शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करा. 13 ऑगस्ट नंतर तुमच्या दाराशी येणारा प्रत्येक व्यक्ती हा एकसारखा आहे किंवा एकसारखाही तुम्ही येणार नाही. काही जण तुम्हाला शुभेच्छा घेऊन येतील किंवा मंडळींनो, तर काही जण तुमच्या परिस्थितीत जाणून घेण्यासाठी म्हणून आपल्या योजना, आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासमोर उघड करत जाऊ नका मंडळींनो. संयम, विवेक आणि स्वामी समर्थावरील श्रद्धा यांच्याची सह पुढे वाटचाल केली तर हा काळ तुमच्या आयुष्यातील लक्षात राहणारा टप्प्यापैकीच एक ठरू शकतो. हे लक्षात ठेवा. आत्तापर्यंत आपण जाणून घेतलं की 13 ऑगस्ट नंतर धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येऊ शकतं, पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग पुढे बाकी आहे. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की अशी गोष्ट जी अनेक धनुराशीच्या लोकांच्या बाबत अचानक घडू शकते. मंडळीनं, आधी समजलं तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 13 ऑगस्ट नंतर तुमच्या घराजवळ किंवा परिसरात घडणारी एखादी साधी घटना तुमच्यासाठी मोठा संदेश घेऊन येऊ शकते. अनेकदा नशीब मोठे संकेत गाजावाजा करून देत नाही, तर अगदी शांतपणे देत असतं. त्या दिवशी एखादी भेट, एखादा फोन किंवा अचानक झालेली ओळख हीच पुढे तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहणं खूप महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे ज्यांनी तुमची किंमत कधी ओळखली नाही तेच लोक या काळात तुमच्या दारात उभे राहू शकतात. काही जण माफी मागण्यासाठी येतील, तर काही जण नातं तोडण्याचा किंवा नातं जोडण्याचा प्रयत्न करतील, तर काहींना तुमच्या यशामागचं रहस्य जाणून घ्यायचं असेल. मात्र प्रत्येकाला मनस्थान देण्यापूर्वी त्यांच्या हितूचा शांतपणे विचार करा. प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या भल्यासाठीच आली असं नाही.
असं गृहीत धरू पण नका. मंडळींनो, या काळात तुमचं वाढतं यश पाहून काही गुप्त शत्रू किंवा जळणारे लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या विचलित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. यामुळे कोणाशी चित्तवाणीला बळी पडू नका. या दिवसात घरातील ज्येष्ठ मंडळींना या दिवसात घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळणारा सल्ला हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. सुरुवातीला तो सल्ला तुम्हाला साधा वाटेल, पण काही दिवसांनी त्याचा फायदा झाल्यास तुम्हाला जाणवेल. मंडळींनो, कुटुंबातील एकत्रित चर्चा, शांत वातावरण आणि परस्पर विश्वास मंडळींनो, यामुळे अनेक अडचणी या सहज दूर होऊ शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा, घरात काही बदल करण्याचा किंवा एखादी मोठी योजना आखण्याचा विचार करत असाल तर हा काळ तयारी करण्यासाठी अनुकूल असा ठरू शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्याऐवजी योग्य वेळ येईल पर्यंत ती स्वतःपुरतीच ठेवा. काही वेळा शांतपणे केलेली तयारी सर्वात मोठं यश मिळवून देते, हे लक्षात ठेवा. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला मोठं यश मिळणार आहे. 13 ऑगस्ट नंतर धावपळ वाढल्यामुळे मंडळींनो, शारीरिक थकवा किंवा मानसिक ताण जाणू शकतो. त्यामुळे कामासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्षित करू नका. या संपूर्ण काळात एक छोटी कायम लक्षात ठेवा मंडळींनो, या संपूर्ण काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बदलाचा अर्थ लगेच समजेल असं नाही. काही घटनांचे महत्त्व काही दिवसांनी किंवा काही आठवणींनी स्पष्ट होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतीही घटनेला घाबरू नका आणि अतिउत्साह दाखवूच नका. श्रद्धा, संयम आणि योग्य वेळ, योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवली तर हा काळ तुमच्यासाठी नव्या संधीचे दार उघडू शकतो. 13 ऑगस्ट नंतर तुमच्या घराबाहेर घडणारी ती घटना फक्त योग्य काही असं अनेकांना वाटेल, पण काही वेळा आयुष्यातील मोठे बदल अगदी छोट्या प्रसंगातूनच सुरू होतात. तुमच्या दाराशी इथे आलेली एखादी व्यक्ती, अचानक मिळालेली बातमी किंवा अनपेक्षित निमंत्रण पुढील काही महिन्याच्या घडामोडीचा पाया ठरू शकतो. म्हणून त्या दिवसाकडे केवळ दिवस म्हणून पाहू नका. धनुराशीच्या व्यक्तींचा एक मोठा गुण म्हणजे संकटदायी शांत राहण्याची ताकद आणि याच गुणाची या काळात तुम्हाला सर्वाधिक गरज भासली. काही लोकांना तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील, तर काही महत्त्वाच्या मंडळींना काही महत्त्वाच्या तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील. मात्र तुम्ही स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. घरात एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येतच नाही. अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा सुरू होती त्याबाबत सकारात्मक हालचाल दिसेल. त्यामुळे घरातलं वातावरण हलकं आणि आनंदी येईल. मंडळींनो, कुटुंबातली सदस्य एकत्र येऊन एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. त्याचा फायदा तुम्हाला पुढील काळापर्यंतच सर्वांनाच होईल. मी तुम्हाला 13 ऑगस्टच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. पण तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, दत्तकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे कुठलीही कमेंट करा. हो, श्री स्वामी समर्थ ही कमेंट प्रत्येकाने केलीच पाहिजे. सबस्क्राईब केलं, कमेंट केली तर बेल सुद्धा प्रेस करा. आणि हो मंडळी, या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. 13 ऑगस्टच्या दिवशी सकाळी स्नानानंतर घरातली स्वामी समर्थांची किंवा तुमच्या कुलदेवताच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. पाणी हे स्वच्छच असलं पाहिजे. त्यात थोडेसे अक्षता म्हणजेच की तांदूळ, अक्षता म्हणजे तांदूळ, आणि तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्या. कुठलाही तांदूळ तुटलेला किंवा खराब तांदूळ घेऊ नका. आणि लाल फुले टाका. स्वामींसमोर बसून एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि ते जल घरातील मुख्य प्रवेशद्वारावर आणि सर्व कोपऱ्यात शिंपडा. त्वरित जल तांब्याभर झाडाला अर्पण करा. आणि या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट ठेवू अडकलेले कामे वेगाने मार्गी सुरू होतात. मंडळींनो, संध्याकाळी सूर्याच्या वेळी म्हणजेच की प्रदोष काळात घरातील मुख्य दाराच्या बाहेर दोन्ही बाजूला एक उमट तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यासमोर उभा राहून मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करा की हे माझ्या घरातली सर्व दृष्ट नकर्मता दूर व्हावी आणि 13 ऑगस्ट नंतर येणारा काळ माझ्या कुटुंबासाठी समृद्धीचाच ठरावा. हा संध्याकाळचा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास निर्माण करेल. या काळात एक गोष्ट विशेष लक्ष ठेवा मंडळीनं, तुमची यशाची चर्चा जितकी वाढेल ना तितकंच लोक शांतपणे तुमच्यावर लक्ष ठेवतील. म्हणून प्रत्येक नियोजन, प्रत्येक योजना ही योग्य वेळ येण्याआधी कोणासमोरही उघड करू नका. तुमचे गुप्त ठेवा आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपली पुढची वाटचाल सुरू ठेवा. धन्यवाद मंडळींनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर मंडळींनो, आणि हो, तुम्ही पण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र अजिबातच कमेंट करायला विसरू नका. तर मंडळींनो,
भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.